बघा आता पुढील प्रश्न काय आहे बघा. रेणूने 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला. 80 मीटर 50 सेंटीमीटर अंतर धावल्यानंतर ती अडखळून पडली. तर तिचे किती अंतर धावायचे राहिले. प्रश्नामध्ये राहिले किंवा काय रे उरले असे जर शब्द आले तर त्या शाब्दिक उदाहरणामध्ये आपल्याला काय करायचे असते रे वजाबाकी. चला पहिल्यांदा काय करूया, 2 रखाने आखून घेऊया. एक आहे मीटरचा आणि दुसरा आहे सेंटीमीटर. काय आहे, एक आहे मीटर आणि दुसरा आहे सेंटीमीटर. पहिल्यांदा काय दिले रे, रेणूने काय घेतले रे, 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला आहे. आता इथे सेमी नाही म्हणून मी ते 2 रकाने 0 देते. वजा काय आहे रे, 80 मीटर आणि 50 सेंटीमीटर. काय आहे, 50 सेंटीमीटर. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही 0 सेंटीमीटरमधून 50 सेंटीमीटर जात नाहीत. मग मी काय केलं बघा, ह्या 100 मीटरमधून काय केलं रे, ह्या 100 मीटरमधून एक तिकडं पाठवला. म्हणजेच काय, 1 मीटर तिकडं पाठवला तर त्याचं रूपांतर होतं 100 सेंटीमीटरमध्ये. काय रे, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. काय आहे रे, 100 सेंटीमीटर. 1 मीटर तिकडे पाठवला तर काय झालं रे, 100 सेंटीमीटर. आणि इथं काय राहिलं, 100मधून 1 तिकडे गेला तर इथं राहिलं 99. किती राहिलं, 99. बघा 100मधून 50 गेले, उरले किती रे, तर उरले 50. आता किती उरले, 50. आता 9 वजा 0 0, 9तून 8 गेल्या उरला 1. म्हणजेच काय आलं रे बघा, 9 वजा 0 9. काय आलं, 9 वजा 0 9. म्हणजेच काय उरलं, 19 मीटर 50 सेंटीमीटर. म्हणजेच रेणूचे (19 मीटर 50 सेंटीमीटर) अंतर धावायचे राहिले. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. आता त्यानंतर पुढील गणित बघा. एका पोत्यात 40 किलोग्रॅम 300 ग्रॅम भाजी होती. त्यापैकी 17 किलोग्रॅम 700 ग्रॅम वजनाचे बटाटे, 13 किलोग्रॅम 400 ग्रॅम वजनाचा कोबी आणि उरलेले कांदे होते. तर कांद्याचे वजन किती होते. पहिल्यांदा आपल्याला काय केले, पोत्यातलं भाजीचं वजन दिले. किती दिले, 40 किलोग्रॅम आणि 300 ग्रॅम एवढ्या वजनाची भाजी होती. लक्षात आलं का. त्यापैकी बटाटे आणि कोबीचे वजन आपल्याला दिलेले आणि उरलेले आपल्याला कांदे. आपल्याला एकूण वजन माहीत आहे. आता आपण काय करूया, जे काही 2 रखाने आखून काय करायचे बघा. एक आहे किलोग्रॅम आणि दुसरा आहे ग्रॅम. ह्यामध्ये कांदे आणि बटाटे आणि कोबी ह्यांची काय करूया, बेरीज करूया. किती आहेत रे बघा. जो काही बटाटा आहे तो किती आहे, 17 किलोग्रॅम 700 ग्रॅम. 17 किलोग्रॅम आणि 700 ग्रॅम अधिक कोबी किती आहे रे, 13 किलोग्रॅम आणि 400 ग्रॅम एवढा काय आहे रे कोबी. चला ह्या दोघांची करूया बेरीज. 0 अधिक 0 0 0 अधिक 0 0. 7 अधिक 4 बरोबर काय आले रे, 11. काय आले, 11. 7 अधिक 3 बरोबर 0. हातचा गेला 1. 1 2 3 काय आले रे, 3. बघा आता इथं काय झालं रे, 1100 ग्रॅम. काय झाले, 1100 ग्रॅम. आपल्याला काय माहिती आहे, 1 किलोग्रॅम बरोबर काय आहे रे, 1000 ग्रॅम. काय आहे, 1000 ग्रॅम. तर ह्यामध्ये जो काही 1000 ग्रॅम आहे तो जर मी इकडे पाठवला तर इथे उत्तर काय येणार आहे, तर इथे येणारे फक्त राहणारे 100. 1000 इकडे पाठवलं त्याचं रूपांतर झालं किलोमध्ये. तर इथे काय येणार आहे, 30 अधिक 1 बरोबर काय येणार आहे, 31 किलोग्रॅम आणि 100 ग्रॅम. काय येणार आहे, 100 ग्रॅम. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मी काय घेतलं होतं, हे जे काही 17 किलोग्रॅम 700 ग्रॅम हे काय होते रे, हे होते बटाटे. काय होते रे, हे होते बटाटे. आणि दुसरं काय होतं, कोबी. आता ह्या दोघांचं वजन, एकूण वजन काय झालं रे, दोघांचे एकूण वजन किती झाले, 31 किलोग्रॅम 100 ग्रॅम. आपल्याला एकूण भाजी दिलेली आहे. तर आपण काय करायला पाहिजे, ह्या एकूण भाजीमधून हे जे काही एकूण वजन आहे बटाटे आणि कोबी हे वजा केलं तर आपल्याला काय होईल रे, कांद्याचं वजन घालेल. म्हणून मी काय करते बघा, पुन्हा 2 रकाने आखून घेते. एक आहे किलोग्रॅम, दुसरा आहे ग्रॅम. किती भाजी होती रे, 40 किलोग्रॅम आणि 300 ग्रॅम वजा. किती भाजी आपल्याला वजा करायची आहेत, की ह्या दोघांचं वजन 31 किलोग्रॅम आणि 100 ग्रॅम एवढी वजा करायचे. बघा 300मधून 100 जातात. किती उरले रे, ते उरले 200. बघा आता इथे आहे 0 0तून 1 जात नाही म्हणून मी इथून घेतला हातचा. 4तून 1 मी तिकडे पाठवला तर इथे काय उरले रे, 3. इथे आले 10. 10मधून 1 गेला तर इथे उरले 9. लक्षात आलं का. म्हणजेच एकूण भाजीमधून मी बटाटे आणि कोबी यांचं वजन जर वजा केलं तर मला जे काही मिळणार आहे हे कशाचं आहे रे, कांद्याचं वजन. कशाचं आहे रे, कांद्याचं वजन. म्हणजेच त्या पोत्यात 9 किलो
9 किलोग्रॅम आणि 200 ग्रॅम वजनाचे कांदे होते. वजन कांद्याचे होते. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता पुढील गणित काय आहे बघा. एके दिवशी गुरमीत सिंग 3 किलोमीटर 750 मीटर चालला व परमिंदर सिंग 2 किलोमीटर आणि 825 मीटर चालला. तर कोण किती अंतर जास्त चालला हे आपल्याला विचारले. आता बघा ह्यामध्ये काय करावी लागणार आहे? आपल्याला वजाबाकी करावी लागणार आहे. का बरं? की जे काही दोघांचंही अंतर दिले हे कोणाचं जास्त आहे हे आपल्याला काढायचं आहे. चला मग बघूया की इथे जे काही 3 किलोमीटर आहे, 3 किलोमीटर 750 मीटर हे अंतर कोणाचं आहे रे? हे अंतर आहे गुरमीत सिंग. काय आहे तो? गुरमीत सिंग. आणि जो काही दुसरा आहे तो काय आहे रे? परमिंदर सिंग. काय आहे तो? परमिंदर सिंग. तो किती आहे चालला आहे रे? तो चालला आहे 2 किलोमीटर आणि 825 मीटर. 825 मीटर म्हणजेच इथं आहे 3 किलोमीटर, इथं आहे 2 किलोमीटर. म्हणजेच गुरमीत सिंग काय केलं रे? जास्त चालला आहे. लक्षात आलं का? चला मग हे जे काही फरक आहे हा फरक म्हणजेच काय आहे? ह्या गणितामध्ये करायचे आहे आपल्याला वजाबाकी. म्हणून इथे 2 रकाने येतील. एक आहे किलोमीटर आणि दुसरा आहे मीटर. काय येणार आहे बघा? 3 किलोमीटर 750 मीटर वजा काय येणार आहे? 2 किलोमीटर 825 मीटर. बघा 750 मीटरमधून 825 मीटर जाऊ शकत नाहीत. म्हणून मी काय घेतलं? ह्या 3मधून मी तिकडे पाठवले. तर काय येणार आहे? 1 किलोमीटर बरोबर काय आहे रे? 1 किलोमीटर बरोबर काय असतं रे? 1000 मीटर. काय असतं? 1000 मीटर. लक्षात आलं का? म्हणजेच ह्या 3मधून मी 1000 मीटर तिकडे गेले. म्हणजेच इथं काय आलं बघा? 1000. काय आले? 1000. 3मधून 1 किलोमीटर तिकडे पाठवला तर इथं आले 2. काय आले? 2. आता बघा 1000 मीटरमधून 825 जातात. आता बघा हे जे काही 1000 अधिक 750 ह्या दोघांची काय करायची आपल्याला? पहिल्यांदा बेरीज. मी ह्या दोघांची बेरीज केली तर ते किती आली बघा? 1750. आता 1750मधून 825 जाते. काय येईल बघा? ते 0 वजा 5. 0तून 5 जातं नाहीत. म्हणून मी काय घेतलं? इथून घेतला हातचा. इथं आला 10. 10मधून 5 गेले उरले 5. आता हे जे काही 5 आहे इथे 1 तिकडे पाठवला तर इथं उरले 4. 4मधून 2 गेले. किती उरले रे? 2. आणि आता बघा 7मधून 8 जातं नाहीत. मग मी काय घेतलं? 1 कडून इथे हातचा घेतला तर इथं आले 17. 1 तिकडे पाठवल्यामुळे इथे राहिला 0. 17मधून 8 गेले उरले 9. किती उरले रे? 9. 2मधून 2 गेले उरला 0. किती उरला रे? 0. म्हणजे जो काही गुरमीत सिंग आहे तो परमिंदरपेक्षा किती चालला रे? 925 मीटर अंतर जास्त चालला. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? इथे उत्तर काय येणार आहे? गुरमीत सिंग 925 मीटर अंतर जास्त चालला. लक्षात आलं का? त्यासोबत आता पुढील उदाहरण काय आहे बघा. सुरेशने 3 किलोग्रॅम 250 ग्रॅम टोमॅटो, 2 किलोग्रॅम 500 ग्रॅम मटार व 1 किलोग्रॅम 750 ग्रॅम फ्लावर खरेदी केला. तर त्याने एकूण किती भाजी आणली? प्रश्नामध्ये आला एकूण हा शब्द. तर आपल्याला काय करायची? बेरीज. चला पहिल्यांदा काय करायचे? रखाने आखून घ्यायचे. एक आहे किलोग्रॅम आणि दुसरा आहे ग्रॅम. चला बेरीज करूया. काय आहे रे? 3 किलोग्रॅम 250 ग्रॅम हे काय आहेत रे? हे आहेत टोमॅटो. हे काय आहेत रे? टोमॅटो. त्यानंतर काय आहे? 2 किलोग्रॅम 500 ग्रॅम हे काय आहे? मटार. हे काय आहे रे? मटार. त्यानंतर जे काही तिसरी भाजी आहे ती काय आहे रे? 1 किलोग्रॅम आणि 750 ग्रॅम हे काय आहे रे? हा आहे फ्लॉवर. चला आता बेरीज करूया. काय करायची रे? बेरीज. पहिल्यांदा ग्रॅमची बेरीज करायची. 0 अधिक 0 अधिक 0 0. 5 अधिक 5 बरोबर 10. हातचा गेला 1. बघा 7 अधिक 5 बरोबर 12. 12 अधिक 2 14. 14 अधिक 1 बरोबर 15. त्यानंतर 3 अधिक 2 बरोबर 5. 5 अधिक 1 बरोबर 6. काय आली? 6. आता बघा आपल्याला काय माहिती आहे? 1 किलोग्रॅम
बरोबर 1000 ग्रॅम. काय आहे रे, 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. इथे आहे 1500, हे जास्त आहे म्हणून मी काय करते, 1000 इकडे पाठवले. तर इथं उत्तर काय येणार आहे बघा. तर इथे 1 मी इकडे पाठवला तर 6 अधिक 1 बरोबर 7 किलोग्रॅम. आणि 1500मध्ये 1000 इकडे पाठवलं तर इथं राहिला फक्त 500 ग्रॅम. काय राहिला, 500 ग्रॅम. तर सुरेशने किती भाजी आणली रे, सुरेशने 7 किलोग्रॅम 500 ग्रॅम एवढी भाजी आणली. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो.